सार्थक शाळेत खूप हुशार होता. शेती व किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या आई वडिलांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे त्यांनी त्याला फोनशिरसमधील मराठी शाळेतून काढून इंग्रजी माध्यमच्या शाळेत घातलं होतं. पहिल्याच वर्षी तो शाळेत सर्वांचा लाडका विद्यार्थी बनला होता. गावात देखील तो खूप हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. गावातील भजन कीर्तनात तो असायचा आणि आता तो मोठा पखवाज देखील वाजवत होता. मोठ्या स्पर्धांमध्ये गावातील पोरं त्याला क्रिकेट समालोचन करायला देखील बोलवायची. 2024 ते 25च्या शैक्षणिक वर्षात अंतिम सत्राची परीक्षा काही दिवसांपूर्वी सुरू झाली. शेवटचे 2 पेपर राहिले होते. परीक्षा संपली की मामाच्या गावाला जायचं नियोजन त्याच्या घरात सुरू होतं. 25 मार्च रोजी नेहमीप्रमाणे सार्थक शाळेला जाण्यासाठी रिक्षात बसला आणि फोनशिरस ते दहिगाव रोडवर अपघात होऊन सार्थक गेला अशी खबर त्याच्या पालकांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी हंबरडा फोडला. सार्थकच्या मृत्यू प्रकरणी संस्थाचालक सतीश राऊत व रिक्षाचालक महादेव बळी गोरे याच्या विरुद्ध नातेपुते पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांनी आता त्या शाळेला धर्मादाय आयुक्तालयाची मान्यता आहे का, शाळेनं रिक्षा का लावली या दृष्टीनं तपास सुरू केला आहे. सार्थकला न्याय मिळावा अशी आशा त्याच्या आजोबा आणि आई वडिलांना आहे.